नमस्कार मित्रांनो, आज मी पॉस्को 307 हा चित्रपट पाहिला. चित्रपट स्मॉल बजेट आहे. चित्रपटाची कथा तशी साधी आणि सिंपल आहे. एका लहानशा गावामध्ये एक बळी नावाचा यंग आणि डॅशिंग मुलगा राहत असतो. तो एक प्रकारे त्या गावातील लोकांचा हक्कांचा संरक्षकच असतो. त्या गावात एकदा एका स्त्रीवरती तेथील आमदाराचे लोक अत्याचार करतात आणि तिला मारून टाकतात. बळी तेथे पोहोचतो आणि त्या आमदाराच्या माणसाला शोधून काढतो आणि संपवून टाकतो. त्या अत्याचार झालेल्या स्त्रीला एक छोटी मुलगी असते. बळी त्या लहान मुलीला अडॉप्ट करतो आणि तिचे नाव गीता असे ठेवतो. त्यानंतर त्या आमदाराचे लोक बळीला शोधत शोधत त्याच्या मागे येतात आणि त्यांच्यामध्ये चकमक होते आणि त्याच्यामध्ये बळी मारला जातो. त्यानंतर बळीचा लहान भाऊ म्हणजेच कृष्णा हा बळीच्या सर्व गँगचा प्रमुख बनतो. तोच या कथेचा मुख्य नायक आहे. बळीचा लहान भाऊ देखील त्याच्यासारखाच डॅशिंग असतो. तो लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने लढणारा माणूस असतो. गावातील नाकर्ते आणि भ्रष्ट अधिकारी हे नायकाच्या रडारवर असतात आणि तो त्यांना प्रत्यक्ष भेटून जाब विचारत असतो. हळूहळू गीता मोठी होते आणि मग तिला शाळेत टाकलं जाते. त्याच शाळेत काही टवाळ आणि वारंवार नापास होणारी मोठ्या वयाची मुलं असतात. लहान लहान मुलांची रॅगिंग करणे हा त्यांचा दिवसभराचा उद्योग असतो. एक दिवस लहान गीता कृष्णाला फोन करून सांगते की तिला शाळेत कुणीतरी त्रास देत आहे. नायक तिथे पोहोचतो आणि त्या त्रास देणाऱ्या माणसाला बदलून काढतो. त्रास देणारा माणूस हा आमदाराचा मुलगा असतो. तो अतिशय अट्टल स्वरूपाचा गुन्हेगार असतो. तो रागाच्या भरात आपल्या एका मित्राच्या मदतीने त्या लहान मुलीचे अपहरण करतो आणि तिच्यावर अत्याचार करतो आणि तिला मारून टाकतो. ही गोष्ट नायकाला समजते आणि मग तो रागाने वेडा होऊन जातो. तो त्या गुन्हेगारांना शोधून धरणाऱ्या लोकांसाठी 10 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर करतो. गुन्हेगार आपला जीव वाचवत वाचवत मिळेल तिथे पळत सुटतात. मित्रांनो, पुढे काय होतं ते मात्र तुम्ही मोठ्या पडद्यावरच पाहिलेले बरे राहील. संपूर्ण कथा सांगून टाकून मी तुमची चित्रपट पाहण्याची मजा कमी करू शकत नाही. चित्रपट लेंथवाईज बराच शॉर्ट आहे आणि कदाचित त्यामुळेच की काय, परंतु चित्रपट जरा चांगल्या पेसने आपल्यासमोर येतो. सर्व गोष्टी एकामागून एक घडत राहतात. कुठेच संथपणा जाणवत नाही. अदरवाईज असे लो बजेट चित्रपट हे इतर वेळी प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे असू शकतात. परंतु या चित्रपटाच्या बाबतीत असे होत नाही. BGM ठीक होते. चांगल्या थिएटरमध्ये चित्रपट पाहिला तर चित्रपट 5.1 सराउंडमध्ये ऐकू येईल. सिनेमॅटोग्राफी ओके होती. काही सीन्समध्ये कलर ग्रेडिंग जरा लो बजेट वाटत होते. सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीत अतिशय उल्लेखनीय असं काही नव्हतं. चित्रपटात अजिबातच गाणी नाहीत आणि ही गोष्ट चांगली आहे, कारण कदाचित गाण्यांमुळे चित्रपट खूपच संथ झाला असता. बालीचा मृत्यू आणि त्याच्या आणि आमदाराच्या लोकांमधील चकमक ही आपल्याला दिसत नाही. मुख्य नायकाचे पात्र फक्त आपल्या शब्दांमधून ही गोष्ट प्रेक्षकांना सांगते. एखाद्या चित्रपटातील मुख्य टर्निंग पॉईंट असलेल्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवण्यापेक्षा त्यांचा फक्त उल्लेख करणे हे तितकंसं इफेक्टिव्ह ठरत नाही. नायक आणि नायिका यांच्यामधील प्रेम ही गोष्ट अतिशय पटापट उरकली आहे. काही सीन्समध्ये तर ते भेटतात आणि नंतर नायिका त्या नायकाला भेटायला त्याच्या घरी जाते आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. थोडंफार इंटरॅक्शन आणि नंतर डायरेक्ट मिठीच. काही गोष्टी ओढून ताणून केलेल्या वाटतात. चित्रपटाची कथा खूपच जास्त साधी आहे. लो बजेट चित्रपट देखील कथेवर काम करून खूप इम्प्रेसिव्ह बनवू शकतात, परंतु इथे असं दिसत नाही. सर्वच गोष्टी साध्या आणि सिंपल वाटतात. कुठलीही गोष्ट एक शॉक म्हणून किंवा कथेमधील एक ट्विस्ट म्हणून आपल्यासमोर येत नाही. चित्रपटातील सर्व ॲक्टर्स नवखे आहेत आणि त्यांच्या ॲक्टिंगमध्ये एक ॲमेच्युअरनेस दिसून येतो. तरी त्यातल्या त्यात मुख्य अभिनेत्याचे काम हे इतर सर्वांपेक्षा बरे झाले आहे. इतर बऱ्याच ॲक्टर्सच्या अभिनयात नवखेपणा दिसून येतो. इतक्या मोठ्या वयाची मुले म्हणजे ऑलमोस्ट ती माणसंच आहेत वयाने, आणि ते शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना त्रास देत आहेत, हे जरा बघायला अनरिअलिस्टिक वाटते. मित्रांनो, मी या चित्रपटाला 10 पैकी 4 स्टार्स देईल. मी तुम्हाला म्हणेल की तुमची जर काहीच जास्त अपेक्षा न ठेवण्याची तयारी असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहावा. मित्रांनो, वेळ झाली आहे आपला रिव्ह्यू संपवण्याची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा. असेच रिव्ह्यू बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, सायोनारा.